जेजुरीच्या खंडेरायाला भंडारा इतका प्रिय का आहे? यामागे आहे शंकराची पौराणिक कथा. लोकही मोठ्या श्रद्धेने हा भंडारा कपाळाला लावून घेतात. जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला जेजुरी गड सर्वांना माहिती आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून 3 वेळा साजरा केला जातो. या भंडारा उत्सवात संपूर्ण गडावर मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. पूर्ण गड पिवळ्या रंगाच्या छायेत झाकून जातो. या कारणामुळे या गडाला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. हा भंडारा उधळताच श्रद्धाळू येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देतात. खंडोबाला मल्हार असेही म्हणतात कारण खंडोबाने मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर खंडोबाला मल्हारी असे नाव पडले. 3 वेळा भंडारा उत्सव होतो त्यातील एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. यावेळी खंडोबाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक दरवर्षी येत असतात. पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी धनगर समाजाला आहे. खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे असं मानलं जातं. हा नवसाला पावणारा देव आहे. त्याच्या 2 पत्नी होत्या, म्हाळसा आणि बाणाई. या दोन्ही पत्नी पार्वती आणि गंगेचे रूप आहेत असं मानलं जातं. शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने आवडतात. खंडोबाची 4 भुजाधारी मूर्ती आहे. त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात खंडा तलवार आहे. बाकी 2 हातात डमरू आणि त्रिशूळ आहे. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की खंडोबाला भंडाराच का प्रिय आहे? त्यामागे एक कथा आहे. एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशी मागणीही केली होती की शंकराने तिचा स्वीकार करावा. तेव्हा शंकराने तिला वरदान दिले होते की, जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन जन्म घेईन तेव्हा मी तुला मस्तकी धारण करेन. त्या वरदानाने रात्रीने हळदीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला आणि शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. त्यानंतर खंडोबाने मल्ल आणि मणीचा संहार केला आणि भंडारा आपल्या मस्तकी लावला. सर्व देवतांनी यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि तेव्हापासून जेजुरी येथे भंडारा उधळला जातो. तेव्हापासून भंडारा म्हणजे हळद जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणावर उधळली जाते. आता तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.